दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव. आज आहे होळी. तर होळीमध्ये काय काय दहन करायचं याची माहिती आहे. होळी तर होळीच्या दिवशी आपण काय काय वस्तू घेऊन होळीची पूजा करावी, काय काय वस्तू होळीमध्ये दहन करावे हे आज आपण पाहणार आहोत. तर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा सोबत घेऊन जायचे, 11 लवंगा न्यायचे, 5 विलाची पानं न्यायची आहेत आपल्याला. त्याबरोबर पुरणपोळीचा नैवेद्य न्यायचा आहे, गोटा खोबरं न्यायचं आहे आणि पंचोपचार पूजा आपल्याला होलिका मातेची करायची आहे. अक्षदा, हळदी, कुंकू, फुलं, धूप, दीप वगैरे ओवाळून आपल्याला पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला होळी पेटल्यानंतर आपल्याला 11 प्रदक्षिणा घालायच्या होलिका मातेला. कोणी पाणी फिरवून घालतं, पाणी संपलं तरी आपल्याला हात जोडून का होईना पण 11 प्रदक्षिणा आपल्याला घालायच्या आहेत होलिका मातेला. त्याचबरोबर आपल्याला गोटा खोबरा होळीत टाकायचा आहे आणि ते खायचं नाहीये. गोटा खोबरं पोरं काय करतात, होळी पेटल्यानंतर ते काढून खातात. तर आपल्याला असं काहीच करायचं नाही. जो नारळ, गोटा खोबरं काही असेल ते टाकलं असेल ते आपल्याला काढून खायचं नाहीये. त्यानंतर ते तुम्ही काय 11 लवंगा पाणी वगैरे नेलेलं कोणाला म्हणजे दाखवून होळीत टाकायचं नाही. आपला व्यवस्थित गपचूपमध्ये आपलं टाकून द्यायचं. त्याचबरोबर ह्या दिवशी जो तुम्ही तुपाचा दिवा नेसाल ना, तो पण लावायचा आपल्या ताटात. पण आपण सकाळी लवकर उठून आपल्या दारात तुपाचा दिवा लावायचा. त्यात आपल्याला 11 उडीद टाकायचे आहेत. तो दिवा आपल्याला संध्याकाळी होळिका मातेमध्ये टाकायचा आहे, होळीमध्ये आपल्याला टाकायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला 7 गोमवती चक्र हे पण आपल्याला होळीत टाकायचं आहे. आपल्या शत्रूंनी कोणतीही बाधा नकारात्मकता आपल्यावरती टाकू नये म्हणून आपल्याला गोमवती चक्र हे होळीमध्ये टाकायचे असते 7. त्याचबरोबर आपली मनातली इच्छा, कामं काय असेल ती मार्गी लागू दे म्हणून. त्यानंतर होळीच्याच दिवशी संध्याकाळी प्रदोष समयात 21 गोमवती चक्र आपल्याला महादेवांच्या पिंडीवरती व्हायचं आहे. 21 गोमवती चक्र हे महादेवाच्या पिंडीवरती पण व्हायचं आहे. त्याचबरोबर होळी हा सण म्हणजे होळीचा हा दिवस, ही पौर्णिमा खूप महत्वाची आहे. ज्यांचे विवाह वगैरे ठरत नसेल, जमत नसेल या लोकांसाठी पण. तर आपल्याला होळीच्या दिवशी काय करायचं आहे, संध्याकाळी आपल्याला महादेवांच्या मंदिरात जायचं आहे. 2 विडाची पानं, 1 हळकुंड, 1 अख्खी सुपारी घेऊन जायचं आहे आणि ते महादेवांच्या पिंडीवरती आपल्याला अर्पण करायचं आहे आणि महादेवांना प्रार्थना करायची की असा असा विषय म्हणजे माझं लग्न जमू दे वगैरे असं आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आपल्याला घरी यायचं, होलिका मातेलाही प्रार्थना करायची, होलिका मातेचं दर्शन घ्यायचं आणि हा उपाय आपल्याला होळी बसणं रंगपंचमीपर्यंत करायचा आहे. लगातार 5 दिवस रंगपंचमीपर्यंत रोज आपल्याला हा उपाय करायचा आहे. तुमचे विवाहाचे योग जुळून येतील ह्या उपायाने. त्याचबरोबर ज्यांना नवग्रहाचा दोष असेल त्यांनी होलिका मातेची राख जी असते, जी विभूती असते जळालेली, ती विभूती आपल्याला दुसऱ्या दिवशी घरी आणून आपल्या अंगाला चोळायची आहे. त्याच्याने आपल्या नवग्रहाचा दोष कमी होतो. अशा प्रकारे आपल्याला उपाय करायचे आहेत आपल्याला होळीच्या दिवशी. आणि दिवसभर आपल्याला काळ्या कपड्यात बांधून आपल्या खिशात ठेवायचे आहेत. संध्याकाळी ते आपल्याला होळीत टाकायचे आहेत. आणि एक नारळ आपल्या मुलाबाळांवरनं उतरून, आपल्या घरावरनं उतरून तो पण संध्याकाळी आपल्याला होळीमध्ये नेऊन टाकायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला उपाय करायचे आहेत होळीच्या दिवशी. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी 3 तारखेला आहे चंद्रग्रहण. तर त्या दिवशी आपण कधी बसणं योग म्हणजे आपण नियम पाळायचे किंवा मग 6 वाजल्यापासून आपण म्हणतो ताई वेद पाळायचे का, पण 6 वाजल्यापासून वेद पाळायला आपल्याला म्हणजे गर्भवती महिलांना जमणार नाही. कारण आपल्या पोटात असतं बाळ, आपल्याला लागतं खायला, म्हणजे पोट भरून जेवण वगैरे लागते. लहान बाळ असतं ते पण जेवणाशिवाय राहत नाही आणि आजारी व्यक्तींना गोळ्या वगैरे घ्याव्या लागतात म्हणून ते पण लोक थांबू शकत नाही. म्हणून आपण जर कडक नियम पाळायचे असेल तर तुम्ही 11 नंतर पाळू शकता. आपण आधीच सगळं जेवण वगैरे करून घ्यायचं सगळ्यांनी. त्यानंतर आपण नियम पाळायला सुरुवात करायची. मग तुम्ही जर आजारी व्यक्ती असेल, लहान बाळ असेल, त्यांनी 3:20 नंतर पाळायला चालू केलं तरी पण चालेल. ते 3:20 नंतर आपल्याला 6:48 पर्यंत घरातून बाहेर जायचं नाही की ग्रहणाची वाईट किरण आपल्यावरती पडावी नाही म्हणून. म्हणजे लहान बाळ असेल, आजारी व्यक्ती असेल त्यांच्यावरती. तर गर्भवती महिलांनी 11 पासून पाळले तरी पण चालेल. त्या दिवशी आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत गर्भवती महिलांनी? वेद म्हणजे आपण 11 वाजल्यापासून पाळा. तर आपल्याला सुरीनी, धारदार वस्तींनी कोणती गोष्ट कापायची नाही. धारदार म्हणजे सुरीनी काही कापायची नाही. त्याचबरोबर आपल्याला कोणाची वेणी घालायची आणि स्वतःची वेणी घालायची नाही. त्यानंतर आपल्याला खाली बसायचं आहे, एकाच जागेवरती बसायचं आहे, पण झोपायचं नाहीये. आडीवर पण घालायची नाहीये पायाची. व्यवस्थित आपल्याला पाय लांब करून एका जागी बसायचं आहे. आणि त्या दिवशी तुम्ही कंटिन्यू महाराजांचा मंत्र घ्या, दत्त महाराजांचा मंत्र घ्या, ओम कृष्णाय वासुदेवाय हा मंत्र घ्या. त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्राचं पठण करा. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनात् मृत्युमुक्षी यमामृतम या मंत्राचं पठण दिवसभर करा. अशा प्रकारे आपल्याला देवाची सेवा करायची आहे. गर्भवती महिलांनी मंत्र जाप करायचा आहे. जर तुम्हाला बोलून नाही होते, तुम्ही जर थकल्यासारखं थकवा वगैरे जाणवतो आपल्याला एवढे वेद पाळायचे म्हटल्यावरती,
3:20 पासून मोक्ष काळापासून आपल्याला स्पर्श काळापासून मोक्ष काळापर्यंत आपण वेद पाळायचे असतात. काही काही महिला 11 वाजल्यापासून चालू करतील, दिवसभर आपल्याला वेद पाळायचे असतात. तर तुम्ही युट्यूबला लावून द्या मोबाईलवरती, ते ऐका, असंही चालेल. पण आपल्याला एकाच जागेवर बसायचंय, पण आडी घालून बसू नका, झोपूही नका. बसून तुम्ही वाचन कोणतं पुस्तक असेल देवाचं वगैरे ते वाचन केलं तरी पण चालेल. त्यानंतर आपल्याला आणि जे असं नॉर्मल जरी माणूस असेल, म्हणजे ज्याला आजारी वगैरे नसेल किंवा मग आपल्या गर्भवती महिला वगैरे नसेल, तरी पण सगळ्यांनी घरातल्या सगळ्या म्हणजे महिला असो, पुरुष असो, मुलगा असो, त्यांनी पण 3:20 नंतर आपल्या देवाची सेवा, म्हणजे आपण श्रीसुक्त असेल, पुरुषोत्तम असेल, मंत्र स्वंत्र आपल्या गुरूंची सेवा असेल, आपला कोणता कोणता मंत्र असेल, त्याचं सगळ्याचं शुद्धीकरण करून घ्यायचं. जेवढं जेवढं तुम्हाला सेवा करता येईल देवाच्या, जेवढं जेवढं तुम्हाला पठण करता येईल ते सगळं पठण करायचं. महामृत्युंजय मंत्राचा जाप करायचा, माळ जप करा किंवा मग असं तोंडातल्या तोंडात बोला, पण सगळ्या गोष्टींचं शुद्धीकरण करून घ्यायचं आपण त्या दिवशी. कारण मग त्याच्यात जी एनर्जी असते, जी पॉझिटिव्हिटी असते, ती तुम्हाला पुढच्या म्हणजे व्रत संपल्यानंतर पण तुम्हाला ती ऊर्जा कामास येईल. जी आपण मंत्रस्तोत्र बोलून जी ऊर्जा कमावली आहे, ती नंतर पण तुम्हाला कामास येईल. म्हणून आपल्याला ग्रहणाच्या दिवशी जास्तीत जास्त सेवा आपल्या महाराजांची करायची आहे, आपल्या गुरूंची करायची आहे आणि आपल्याला अशा प्रकारे ग्रहणाचे नियम पाळायचे आहेत. त्यानंतर पूजा, सत्यनारायण पूजा ही आपल्याला 2 तारखेलाच मांडायची आहे, होळीच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष समय 6 नंतर. कारण पौर्णिमा ही सकाळी 5 वाजल्या, पौर्णिमा चालू होते 5 वाजून 56 मिनिटांनी 2 तारखेला आणि 3 तारखेला संपतीये 5 वाजून 8 मिनिटांनी. म्हणजे 2 तारखेला सुरू होते आणि 3 तारखेला संपतीये. तर आपल्याला पौर्णिमेचं सत्यनारायण हे 2 तारखेलाच करा आणि 7 तारखेला केलं तर तुम्हाला 3 तारखेला केलं तर 7 नंतर करावं लागेल असं. त्यानंतर ग्रहण संपल्यानंतर पावणे 6 म्हणजे 7:43 जे ग्रहण संपतं, 7 वाजल्यानंतर आपल्याला सगळं घर वगैरे स्वच्छ पुसून घ्यायचंय, लादी वगैरे स्वच्छ पुसून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला स्वयंपाक करायला लागायचे आणि जे काही तुमचा असेल तो स्वयंपाक त्यानंतर करायचा. स्वतः पण छान अशी अंघोळ करायची हळद वगैरे टाकून. कोणाकडे पंचगव्य असेल तर पंचगव्य टाका अंघोळीच्या पाण्यात आणि स्वच्छ अंघोळ वगैरे करून मग आपल्याला जेवण बनवायचं आहे. त्याचबरोबर 6 वाजता चालू होतात, म्हणजे 6 वाजता ग्रहण आपण बोलतो चालू होतं. त्यानंतर आपल्याला 6 वाजून 3:20 पर्यंत त्याच्या आधीच आपल्याला आपल्या जेवणात, आपल्या पाण्यात तुळशीपत्र टाकून घ्यायचं आहे. म्हणजे 3 वाजल्यानंतर 3:20 नंतर मग स्पर्श काळ चालू होतो. त्याच्या आधीच आपल्याला तुळशीपत्र हे आपल्या प्रत्येक जेवणात, प्रत्येक पाण्यात टाकून घ्यायचंय. अशा प्रकारे आपल्याला ग्रहणाच्या दिवशी नियम पाळायचे आहेत आणि होळीत काय काय ग्रहण करायचं ते आपल्याला होळीच्या दिवशी करायचं आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते आणि या